मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या या सोलापूर जिल्ह्यातल्या बऱ्याचशा दूध उत्पादक शेतकऱ्यांचे जे शासनाने 3 ते 4 महिन्यापूर्वी प्रति लिटरला 5 रुपये अनुदान जाहीर केलं होतं। कारण दुधाला भाव नाही असल्या रखरखत्या उन्हात भयानक दुष्काळात सुद्धा शासनाने दर वाढवलेला नाही। 28 रुपये 26 रुपये प्रति लिटर दूध आहे आणि गेल्या वर्षी रखरखत्या उन्हात 38 रुपये दर दिला होता। परंतु या बाबतीत शासनाला काही त्याचं देणं घेणं नाही। त्यामुळे शेतकरी अक्षरशः परेशान झालेला आहे। सुग्रास पेठ, चुरापेठ, वरचीवरची पशुखाद्याचे दर वाढतात, भरड्याचा दर वाढत आहे। परंतु इकडे शेतकरी या मुख्य जनावरांना रखरखत्या उन्हात सांभाळत आहे। अक्षरशः घाईकुचीत आलेल्या शेतकऱ्याला हक्काचे 5 रुपये सुद्धा अनुदान या अमूल असो, सोनाई असो, दोडला असो, चेन्नई, वॅटसन, नेचर या दूध संघाने अद्याप त्याची प्रोसेस पूर्ण केलेली नाही। त्यामुळे कोट्यावधी रुपये माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याचे येणे बाकी आहे शासनाकडून। परंतु या बेजबाबदार दूध संघांवरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व दूध विकास मंत्र्यांना आम्ही लेखी स्वरूपात 4-5 दिवसाकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। जिल्हा विकास अधिकारी जगताप मॅडम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं होतं। त्याच आपल्या निवेदनाची दखल घेऊन पुणे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय अधिकाऱ्यांना त्यांनी तातडीने या कारवाईसाठी पत्र पाठवलेलं आहे। खरोखरच या आंदोलनाच्या पूर्वीची दखल जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। परंतु येत्या 4 ते 5 दिवस आम्ही वाट बघतोय। या जिल्ह्यातल्या हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे येत्या 2 तारखेपर्यंत जर नाही जमा केले आणि ह्यांनी प्रोसेस डॉक्युमेंट सगळे अमूल असो, नेचर असो, दोडला असो, सोनाई असो, वॅटसन असो, चेन्नई असो या दूध संघाने जर नाही प्रोसेस पूर्ण केली तर एक टँकर सुद्धा मुंबईपर्यंत आम्ही पोहोचू देणार नाही। पण राज्यात सुद्धा दुधाचा एक थेंब आम्ही जाऊ देणार नाही। याची जबाबदारी नोंद घ्यावी। पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही कळवून ते पुढचं आंदोलन उभा करतोय। पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहेत, त्यांना माहिती आहे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, त्यांच्या हक्काचे शासनाने नियमाप्रमाणे मंजूर केलेले पैसे मिळाले नाहीत। त्यामुळे याची जबाबदारी नोंद घ्यावी। यात होणाऱ्या परिणामाला स्वतः दूध संघाचे संबंधित अधिकारी आणि व्यवस्थापक जबाबदार राहतील।